नमस्कार फ्रेंड्स, आजची आपली रेसिपी आहे कस्टर्ड केक। तर इथे आपण 1 कप दूध घेतलेले आहे, एक छोटी वाटी आपण शुगर घेतलेले आहे, पावडर शुगर घेतले, घरातच वाटून घेतले आपण। गव्हाचं पीठ घेतले 1 मोठी वाटी, 1/4 इथे आपण कस्टर्ड पावडर घेतलेला आहे, व्हॅनिला इसेन्स घेतलेला आहे आणि बेकिंग पावडर घेतल्याने हा बेकिंग सोडा आहे घरचा। हे बघा, हा बेकिंग सोडा आहे। तो आता आपण यूज करून आपला कस्टर्ड केक बनवणार आहे। सर्वप्रथम आपण इथे आपले जे ड्राय इन्ग्रेडियंट्स आहेत ते आपण चाळून घेणार आहे। पहिले गव्हाचं पीठ घेतले, तुम्ही हवं तर मैदाही घेऊ शकता, पण मी ते गव्हाचा कारण मुलांना खाण्यासाठी बनवते, त्यामुळे तो पौष्टिकच असला पाहिजे। चाळून घेतले ना तर याच्यात लम्प्स राहत नाही, काही पण काय असेल ते वरतीच राहतं। पहिले आपल्याला चाळून घ्यायचं आहे। हे बघा, आता मी इथे शुगर घेते, ती पण चाळून घ्यायची आपल्याला, कारण मी ती घरच्या घरी वाटले ना, त्यामुळे त्याच्यात साखर राहायचे चान्सेस असतात जास्त, त्यामुळे आपल्याला ती चाळून घ्यायची। हे बघा, तुम्ही पाहू शकता, हे बघा लम्प्स कसे राहतात। आता आपण व्हॅनिला पावडर आहे ही स्ट्रॉबेरी फ्लेवरमध्ये, ही पण आपण इथे चाळून घ्यायची आहे। आणि आता वेळ आहे कोको पावडरची, आता वेळ आहे बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा। तर बेकिंग पावडर मी इथे थोडंच घेते, 1 छोटा टीस्पून, हे बघा जास्त नाही, मोजून घेतले मी इथे। आणि ही खाण्याचा सोडा आहे आपला बेकिंग, हे बघा खायचा सोडा, तो पण 1/2 टीस्पूनच घेते, जास्त नाही घ्यायचं। आणि सर्व पण आपल्याला हे बघा मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे मी एका बाउलमध्ये काढून घेते, जेणेकरून आपल्याला हे मिक्स करायला जास्त बेटर जाईल। इथे थोडे मी पावडर शुगर घेतलेली आहे। आता आपण 1 मोठा टेबलस्पून भरून व्हेजिटेबल ऑइल घेणार आहे आणि हे मिक्स करून घेणार आहे। अजून थोडंसं 1/2 घेते आणि यात मग आपल्याला आपले ड्राय इन्ग्रेडियंट्स ॲड करायचे आहेत। हे बघा, तुम्ही पाहू शकता, हे छान प्रकारे असं मिक्स करून घेतलेलं आहे। तर यात मी आपले ड्राय इन्ग्रेडियंट्स जे आहेत चाळून घेतलेले ते आपण मी इथे ॲड करणार आहे। हे बघा, आपण सगळे ड्राय इन्ग्रेडियंट्स यात घेतलेले आहेत। आता मी इथे व्हॅनिला इसेन्स ॲड करते, 4 ते 5 ड्रॉप, जवळजवळ 1 टीस्पून आपल्याला घ्यायचं आहे व्हॅनिला इसेन्स, बस झालं। आणि तिथे थोडंसं दूध आपण थोडं घेऊन ॲड करायचं आहे। बॅटरची कन्सिस्टन्सी बघून त्याप्रमाणे आपल्याला ॲड करायचं आहे। एकदम व्यवस्थितपणे हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। हे बघा, तुम्ही पाहू शकता, मला इथे अजून अर्धा कप दूध लागलेलं आहे। या प्रकारची कन्सिस्टन्सी हवी आपल्याला। आता हे बॅटर आपण आपल्या कंटेनरमध्ये केक मोल्डमध्ये ट्रान्सफर करून घेऊया। ठीक आहे, तवा मी गॅसवर ठेवला आहे पहिलेच प्रीहीट करायला। मी हा तव्यावर करणार आहे, हा केक आजचा कुकर किंवा कढईत नाही करणार आहे, तव्यावर करणार आहे। तर तवा मी पहिलेच प्रीहीट करायला ठेवलेला आहे। तर आता आपण हे बॅटर ट्रान्सफर करून घेऊया। ते बघा, तवा मी पहिलेच प्रीहीट करायला ठेवलेला आहे। आता आपण याच्यात हे जे आपलं आहे बॅटर ते आपण ट्रान्सफर करून घेऊया। हे बघा, मी याला तेलाने ग्रीस करून घेतलं आणि थोडंसं पीठ पण टाकलं याच्यात।
बॅटर ट्रान्सफर करून घेऊया आपण याच्यात. बघा आता आपण इथे टॅप करून घेऊया आणि आपलं प्रीहीट झालेलं आहे ऑलरेडी. आपल्याला मीडियम गॅसवर मिनिमम 30 to 40 मिनिट्स लागणार आहे. याच्यावर झाकण ठेवायचं आहे आपल्याला. झाकण ठेवूया आणि 30 मिनिट्स नंतर आपला केक चेक करूया. हे बघा तुम्ही पाहू शकता आपला केक किती स्पॉन्जी मस्त तयार झालेला आहे. चला तर मग आता आपण डेकोरेट करूया. मी डेकोरेशनसाठी इथे फक्त एक डेअरी मिल्क चॉकलेट मेल्ट करून घेतलं आहे आणि ते स्प्रेड केलं आहे. त्याच्यावर थोडेसे ड्रायफ्रूट्स आणि थोडंसं मध्ये जॅम टाकले आहे. अशा प्रकारे मी घरचंच सामान यूज करून हा केक बनवला आहे. तुम्हाला रेसिपी आवडली असेल लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.